पूर्वी 1.5 वर्षाचं बाळ शाळेत जात नव्हतं, 6 वर्षाचं बाळ शाळेत जायचं. मला कळत होतं. मी आईला विचारलं, आई गं मला शाळेत का नाही घालणार? तेव्हा माझ्या आईने मला एक प्रश्न विचारला. तोच प्रश्न आज मी तुम्हाला सगळ्यांना विचारणार आहे. माझ्या आईने मला विचारलं, शाळा शिकून तू नेमकं काय करणार आहेस? फार महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. मी पुन्हा विचारते, शाळा शिकून तू नेमकं काय करणार आहेस? तिला म्हटलं तुझ्या मनात काय आहे सांग. तेव्हा माझ्या आईने मला फार छान सांगितलं. आई म्हणाली, हे बघ, भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे, भारतीय कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान आहे, पण कुटुंब व्यवस्थेचा मूळ पाया भारतीय स्त्रीच असते. ती कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे, ती कुटुंब व्यवस्थेचं हृदय आहे. तू शांता, तू दुर्गा, तू काली, तू महिषासुरमर्दिनी, तू अन्नपूर्णा, तू अष्टभुजा, तूच आदिशक्ती, तूच मातृशक्ती, तू शिवबा जन्माला घालणारी, तू स्वामी विवेकानंदांना जन्म देणारी आई आहेस. त्यामुळे बायका शिकतात, पदवी मिळवतात, नोकरी करतात, 4 पैसे मिळतात, 4 दागिने करतात, नवऱ्याला घर बांधायला मदत करतात, घर सजवतात, घर नटवतात, मुलांच्या शिक्षणाला मदत करतात, थोडेसे पैसे बाजूला ठेवतात, एखाद्या छानसा नवऱ्याबरोबर ट्रिपला जाऊन येतात, पुन्हा थोडे पैसे शिल्लक ठेवतात. पण हा पण फार महत्त्वाचा आहे. पण तिला म्हटलं, बाई सांग पण. तेव्हा आई म्हणाली, एक भारतीय स्त्री शिक्षण घेतल्यामुळे आर्थिक स्वावलंबी होते. तिच्या हातात 4 पैसे नक्की येतात, ती बाहेरच्या जगात यशस्वी होते. शिक्षणामुळे ती बाहेरच्या जगात मुख्याध्यापिका होते, प्राचार्य होते, एखाद्या कंपनीची व्यवस्थापिका होऊ शकते. शिक्षण घेतल्यामुळे बाहेरच्या जगात स्त्री यशस्वी होते, पण ती कुटुंबात यशस्वी होईल याची खात्री देता येत नाही.